नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मयात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आत्मसन्मान या सौ ज्योती रानडे लिखित कथेचे अभिवाचन करतो आहे. प्रोफेसर कर्णिक मॅडमचा वर्ग जय हिंद कॉलेजचे विद्यार्थी कधीही चुकवत नसत. फिलॉसॉफी सारखा कठीण विषय शिकवताना एखादी निर्गाठ अलगदपणे सोडवून सुरगाट करावी तसा त्या विषय उलगडून विद्यार्थ्यांपुढे ठेवत असत. खादीची इस्त्री केलेली साडी, कोपरापर्यंत लांब ब्लाऊज व गळ्यात एक सोन्याची साखळी असलेल्या मॅडम केवळ विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्याच्या उद्देशानेच शिक्षण क्षेत्रात आल्या होत्या. सोनेरी गाडीच्या चष्म्यातून बारीक डोळ्यांनी अगदी मागे बसलेल्या विद्यार्थ्यांचेही काय चाललंय याकडे त्यांचे लक्ष असेल. आज त्या आत्मसन्मान सेल्फ एस्टीम शिकवत होत्या. नुकतीच कॉलेजला आलेली ही मुले स्वतःला शोधत असतात, पण त्यांना आपण कोण आहोत हे अजिबात कळलेलं नसतं हे त्यांचं मत होतं. आत्मसन्मान म्हणजे केवळ स्वाभिमान नाही, आत्मसन्मान म्हणजे स्वतःची योग्य किंमत माहीत असणे. काय वाटते तुम्हाला स्वतःबद्दल? आपल्याला आपले गुण, दोष, क्षमता, कौशल्य याची जाणीव आहे का? मॅडम विद्यार्थ्यांच्या अंतरंगात डोकावून बघत होत्या. मागच्या बेंचवर बसलेल्या शांतीकडे त्यांचे लक्ष गेले. उंच पण अगदी बारीक चढ, जाड चष्मा, पक्का काळा रंग व बटबटीत फुले असलेला हिरवा सलवार कमीज घातलेली शांती शरीराने वर्गात असे, पण तिचे मन कुठेतरी भरकटलेले असे. वर्ग संपताच मॅडमनी शांतीला हाक मारली. ती कावरी बावरी होऊन त्यांच्यापुढे येऊन उभी राहिली. शांती, वर्गात शिकवलेले समजतंय ना? मॅडम तिचा अंदाज घेत होत्या. हो म्हणजे नाही, सगळे नाही समजत. ती जमिनीकडे बघत होती. माझ्याकडे वर बघू आणि बोल. खाली बघून बोलायला तू काही गुन्हा केला नाहीस. मॅडमनी पाण्याचा घोट घेतला. बा म्हणतोय उर्मटागत तोंड करून वर बघून बोललीस तर लात घालत. वर बघायचं मला माहीत नाही मॅडम. शांतीला शक्य असते तर ती जमिनीच्या आत देखील शिरली असते. मॅडमनी तिला पुढच्या आठवड्यात भेटायला बोलवली. ती विटलेला पोपटी रंगाचा ड्रेस घालून आली. मला सांग बरं तुझ्या घरच्याबद्दल आणि बोलताना माझ्याकडे बघ, मी रागवणार नाही. मॅडमचा आश्वासक सर ऐकून ती थोडी मोकळी झाली. मॅडम वडील कामगार आहेत. संध्याकाळी दारूच्या नशेत असतात तेव्हा वेडेवाकडे बोलतात, नाहीतर चांगले. सावत्राई 3 भावंडांचे करून दमली आहे, पण ती चांगली आहे. मला अभ्यास जमतोय म्हणून आईने वडिलांशी भांडून मला कॉलेजला घातलंय. पण इथे बसले तरी मला आपण हे योग्य करतो आहे का नाही ते कळत नाही. पैसे मिळवण्यासाठी नोकरी करू शकते इथं बसण्यापेक्षा, पण आईला मी शिकायला हवंय व खूप पैसा मिळवायला हवाय. कारण तुझ्या असल्या रूपामुळं तुझं लग्न होणार नाही. तुला शिकायलाच हवं म्हणतीये आणि तिचं चूकही नाही. मॅडमच्या पोटात टुकलं. कसा व कुठून आणेल ही मुलगी सेल्फ रिस्पेक्ट? फिलॉसॉफीच्या वर्गात लेक्चर ऐकून का स्लाईड शो बघून? 20 वर्षाचं वय, रूप नाही हे तिच्या बिंबवण्यात आलंय. काय गुण आहेत याची जाणीव नाही. शांती, तुला काय आवडतं? मॅडम तिच्या काळ्या डोळ्याकडे बघत होत्या. मॅडम, आवड निवड असे काही नाही. जे सांगितलं ते करायचं. शांतीला आवड निवड कधीच कुणी विचारली नव्हती. आत्ता मला शिकवायचं आहे, पण संध्याकाळी आपण चालायला ग्राउंडवर जाऊ. तोपर्यंत विचार कर आपल्याला काय आवडतं याचा. मॅडमनी सांगताच ती हो म्हणाली. ग्राउंडवर दोघी चालत असताना तिने विचारले, मी पळू का? एक राऊंड मारते. मॅडम तिच्या धावण्याकडे बघून चकित झाल्या. वाऱ्यासारखा वेग होता तिचा. 1 मैलाचे अंतर ती इतक्या पटकन संपून कशी आली? परत एक राऊंड कर ग. किती वेळात पूर्ण करतेस ते मला बघायचे. मॅडमनी फोनवर स्टॉपवॉच लावली. तिचा 1 मैल पूर्ण करण्याचा वेळ होता 5 मिनिटे 40 सेकंद आणि 12 डिग्री. वर्ल्ड रेकॉर्ड 4-4.5 मिनिटाचे असते. त्या धक्क झाल्या. तुला धावायला आवडते का ग? त्या तिचा टाईम दाखवत होत्या. हो मॅडम, मला धावायला फार आवडते. मी नेहमी पळण्याच्या स्पर्धा जिंकते. मॅडम हसल्या. त्यांनी लगेच रनिंग कोच म्हेत्रे यांना फोन करून सांगितले, तुम्हाला एक उत्तम स्टुडंट येते आहे, काय घडवता येते बघा. शांतीचे कोचिंग सुरू झाले. 3 महिन्यात तिच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. आत्मविश्वास भरभरून वाहत होता. नुकत्याच झालेल्या कॉलेजच्या स्पर्धेत तिचा 3रा नंबर आला होता. खाणेपिणे सुधारल्यामुळे तब्येत छान सुधारली होती.
चेहऱ्यावर तजेला आला होता. रूप रंग काही का असेना, आतल्या भावना चेहऱ्यावर डोळ्यातून उतरतात. तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी धडपडावे लागतेच प्रत्येकाला. मॅडम तिच्या आईवडिलांना भेटल्या होत्या. मॅडम, आम्ही मेत्रे सरांची फी देऊ शकत नाही, शांतीचे बाबा कळकळीने बोलत होते. दारू सोडणे एवढीच फी द्यायची आहे बघा. मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्तीसाठी मदत करतात, तिथे तुम्हाला घातले आहे, मॅडम निर्धाराने बोलत होते. शांतीची आई डोळ्यातलं पाणी पुसत दारामागून पुढे आली. हात जोडून म्हणाली, मॅडम, विठ्ठल भेटत नाही म्हणतात, पण कोणत्या रूपात तो समोर येऊन उभा आहे ते ओळखायला आलं म्हणजे झालं. मॅडमने तिचे हात हातात घेतले. तू शांतीला शिक म्हणून कायम सांगतेस ना, म्हणून हे सगळे घडून येत आहे ग. शांत मनाने मॅडम घरी आल्या. शांतीचा आत्मसन्मानाचा पेपर वाचायला घेतला. तिने लिहिलेला एक पॅराग्राफ त्यांचे डोळे ओले करून गेला. तिने लिहिले होते, माणसातील आत्मसन्मान जो आत असतो तो कुणीतरी जागा करावा लागतो. हे सोपे नाही. तो जागा करणारा माणूस भेटायला नशीब लागते. पण एकदा कळले की आपण काही किडामुंगी म्हणून जन्माला आलो नाही. आपल्या हाती तेच तत्व आहे जे पी.टी. उषा मॅडममध्ये आहे. दर्जनीमध्ये जर कमळ उगवत असेल तर कामगाराच्या घरात ऑलिम्पिक रन का निर्माण होणार नाही? पण त्यासाठी परमेश्वर समोर येऊन उभा हवा, जशा प्रोफेसर कर्णिक मॅडम माझ्या आयुष्यात आहे. हसून मॅडमनी वर्गातील आबाला मेसेज पाठवला की उद्या मला भेटायला येईल. वजन हाती असेल तर कुठून येणार आत्मसन्मान आणि हाय सेल्फ एस्टीम? ती पळणारी नसली, तिला काही ना काही मार्ग दाखवता येईल. त्यांनी लगेच रुजुता दिवेकर यांना ईमेल पाठवली. एका विद्यार्थिनीच्या आयुष्याचे सोने करायचे आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे. त्यांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला. असा आत्मसन्मान शिकवला तरच विद्यार्थ्यांना समजेल. वर्गात लेक्चर देऊन करणार नाही. आपण सगळे जग बदलू शकणार नाही, पण आपल्या हाताखालून जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना तरी नक्कीच मदत करू शकतो. त्यांचा आत्मसन्मान 10% वाढला तरी खूप झाले. जग असेच बदलू शकू, हळूहळू, वन ॲट ए टाइम. सौ ज्योती रानडे यांनी आत्मसन्मान या कथेत प्रत्येक व्यक्तीत काही गुण दडलेले असतात, जे वाढवले तर इतर न्यून बाबींमुळे येणारे गंड न येता ती व्यक्ती स्वतःचा आत्मसन्मान टिकवून वाढवू देखील शकते, हे अतिशय समर्पकपणे वर्णन केले आहे. या कथेतील शिक्षिका पाठ्यक्रमापलीकडे जाऊन तसा प्रयत्न करतात आणि पर्यायाने अतिसामान्य वाटणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान जागृत करतात. ही कथा वाचताना, ऐकताना आपल्याला पण आपल्या किशोरवयात कोणीतरी आपला आत्मसन्मान जागृत केल्याची प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय राहत नाही. हेच या कथेचे यश आहे. सो ज्योती रानडे यांची आत्मसन्मान ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर लाईक करून आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि जर त्यांनाही ही कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया त्यांना कॉमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ. त्यांनाही मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा ही नम्र विनंती. धन्यवाद.